रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जेव्हा ईश्वरी आजीसोबत देवळात गेलेली असते तेव्हा आजी ईश्वरीला त्या झाडाला घंटा बांधायला सांगते. म्हणजेच जर झाडाला घंटा बांधल्या तर तिथे देव आपल्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतो आणि म्हणूनच ती आता तिला त्या झाडाला घंटा बांधायला सांगते. आता आजीने सांगितलंय म्हटल्यावर ईश्वरी त्या झाडाला घंटा बांधत असताना मनात फक्त एकच प्रार्थना करत असते की जे काही चाललंय ते देवा प्लीज प्लीज काही झालं तरी आमच्या नात्यावर या सगळ्याचा परिणाम व्हायला देऊ नकोस, कारण आमचं नातं हे खरंच खूप स्ट्रॉंग आहे आणि ते तसंच राहायला हवं अशी प्रार्थना इशू करत असते. दुसरीकडे आता नेमका इशूला कसा मुलगा आवडतो याबद्दलच माहिती काढण्यासाठी खास इथे अर्णव जो आहे तो इशूच्या माहेरी गेलेला असतो आणि इशूच्या माहेरी जाऊन तो या सगळ्याबद्दलची मुद्दामून विचारपूस करत असतो. सुप्रियाला तो विचारत असतो. त्याच वेळेला सुप्रिया त्याला सांगत असते की हे बघा, मला ना खास करून एवढं काही माहीत नाही की इशूला आमचा नवरा कसा लागतो ते, म्हणजे इशू आमच्याशी असं कधी बोललेलीच नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ज्या इशूला तुमच्यासारखा चांगला नवरा मिळणं शक्यच नाही, कारण तुम्ही जे काही करता ना इशूसाठी ते खूपच छान आहे आणि त्याची तुलना आपण कुठेच करू शकत नाही. खरंच सांगते मी, आमची इशू खूप जास्त लकी आहे की तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला आहे. असं देखील बोलून आता सुप्रिया इथे अर्णवचं कौतुक करत असते. सुप्रियाने अर्णवचं कौतुक केल्याबरोबर इकडे मात्र आता अर्णव थोडा लाजत असतो. तर आजी आता ईश्वरीला म्हणत असतात की ईश्वरी, काय झालं आहे जरा सांगतेस का, म्हणजे मगाशी गुरुजींनी तुला विचारलं की काय झालं आहे ते, पण तू गुरुजींना एवढं काही सांगितलंच नाही. मी तुला एक गोष्ट सांगू का, तुझ्या चेहऱ्याकडे बघून मला कळते की तू नक्कीच ना कसला तरी विचार करतेस. पण जर या सगळ्या गोष्टीमुळे तुझ्यामध्ये आणि अर्णवमध्ये काही प्रॉब्लेम होणार असतील ना, तर प्लीज तू ज्या काही गोष्टी असतील, म्हणजे जर तू त्याच्यापासून काही लपवत असशील तर त्या सगळ्या गोष्टींना तू खरं तर अर्णवशी बोलून घे. अर्णवपासून कोणत्याही गोष्टी लपवू नकोस. जे काही आहे ते तुम्ही दोघंही जण एकमेकांसोबत बोला आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करा, असं देखील आता ती सांगू लागते. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र ईश्वरी ठरवते की नाही, खरंच आहे या सगळ्या गोष्टी, आपण काही झालं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टीचा चांगला विचार करायला हवा आणि या चांगल्या गोष्टीचा विचार करूनच आपण लवकरात लवकर अर्णव सरांना या सगळ्या गोष्टी सांगायला हव्यात, असाच विचार ना आता मात्र ती करत असते. तर त्यानंतर देवळातून जाताना पुन्हा एकदा त्या घंटेकडे ती पाहते, जी घंटा तिनं बांधून ठेवलेली आहे. ती त्याच घंटेकडे एकटक बघत असते, कारण तिच्यासाठी हे सगळं खूप जास्त मनापासून असतं. पण इकडे आता सुप्रिया सांगत असते की तुम्ही जसा विचार करताय ना, म्हणजे इशूला काही वेगळं वाटत असेल, तिला वेगळं आवडत असेल, तर तसं नाही आहे. खरं तर तिला ना तुमच्यासारखाच नवरा मिळायला हवा होता आणि अगदी तसाच नवरा तिला मिळाला आहे आणि यासाठी ना मी खूप जास्त हॅप्पी आहे. तुमच्या दोघांचाही संसार असाच फुलू दे, असं देखील आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे अर्णव हा सुद्धा खूप जास्त खुश असतो. सुप्रिया नुकतीच आलेली असते म्हणून सुप्रियाला फ्रेशही व्हायचं असतं आणि अर्णवला आता ह्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतात म्हणून अर्णव आलेला असतो. सुप्रिया म्हणते की तुम्ही तोपर्यंत नमूशी बोला, मी येतेच हा, आणि असं बोलून आता सुप्रिया जी आहे ती मात्र आता तिकडनं जायला निघते. सुप्रिया जेव्हा तिकडनं जाते तेव्हा नमू तिथे येते. नमूला आईनं बोलवून घेतलेलं असतं, कारण घरात जावई बापू आले आहेत आणि त्यांना एकट्यालाच बसवून ठेवायचं कसं हा प्रश्न असतो. म्हणूनच तर आता तिथे बोलवलेलं असतं नमूला. नमू जेव्हा येते तेव्हा नमू म्हणत असते, काय मग जीजू कसं काय येणं केलं, असं विचारल्याबरोबर इकडे मात्र आता अर्णव सहज म्हणून आलो आहे, खरं तर ना मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं, असं देखील आता अर्णव बोलत असतो. कशाबद्दल बोलायचं आहे, बोला ना, काय झालं आहे नेमकं, तुम्ही जर सांगितलात
तर मला सगळ्या गोष्टी कळतील, असं देखील आता नमू बोलत असते. त्यावर अर्णव बोलतो की मला ना एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे मला सांग की तुला कधी ईश्वरी बोलली होती का की तिला कसा नवरा हवा ते, म्हणजे तिला कसा मुलगा, तिचा एक नवरा लाईफ पार्टनर म्हणून हवा, या गोष्टीबद्दल तुमच्यामध्ये कधीतरी डिस्कस तर झालंच असेल. त्यावर आता नमू देखील अर्णवला म्हणत असते की आमचं या सगळ्या गोष्टींवर कधी डिस्कस झालेलंच नाही आहे जीजू. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे आमच्या ईश्वरीला नाही सॉरी तुमच्या बायकोला ना जरा फिल्मीगिरी आवडते. म्हणजेच ना तिला फिल्मी स्टाईलने तिला पटवणारा, तिला मनवणारा जर कोणी भेटला ना तर तिला तो नक्कीच आवडेल. म्हणजे जरा फिल्मी स्टाईलने काहीतरी करा, मग बघा आमची ईश्वरी कशी खुश होते ते, असं देखील नमू आता बोलू लागते. नमू जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र आता तिकडे सुप्रिया आलेली असते आणि सुप्रियाने येताना एक धागा आणलेला असतो आणि ती म्हणत असते की आम्ही येताना पुण्याच्या एका देवळात गेलो होतो आणि तिथून येताना तुमच्यासाठी हे आणलेलं आहे. तुम्ही जरा हा धागा बांधून घेता का, म्हणजे तुमच्या दोघांचंही नातं घट्ट राहावं, कधीही तुमचं नातं तुटू नये ना, यासाठी देवाकडे मी प्रार्थना केली होती आणि तोच हा धागा आहे. नम्रता म्हणते की आई तू काय करतेस हे, नाही अर्णव सर हा धागा बांधून नाही घेणार. मग नाही गं मला माहिती आहे, तुम्ही बांधून घ्याल ना या आईसाठी. त्यावर अर्णव आईने बोलले म्हटल्यावर आता तो धागा हातात बांधून घ्यायला तयार होतो, कारण सुप्रियाला म्हणजेच ईश्वरीच्या आईलासुद्धा तो आता आपली आई मानायला लागलेला असतो आणि त्यामुळेच तो आता जे लोक ते काही करतायत त्याला तो प्रोत्साहन देत असतो आणि त्यामुळे आता तो हातातही धागा बांधून घेतो. मग आता अर्णव तिकडनं जायला निघतो. अर्णव जेव्हा तिकडनं निघून जातो ना तेव्हा मात्र आता इकडे खूपच जास्त आनंद झालेला असतो इथे असणाऱ्या या सुप्रियाला. सुप्रिया म्हणत असते की काय म्हणत होते का ते, म्हणजे नक्कीच मला तरी वाटतंय की मला जेच विचारलं तेच तुलाही विचारलं, म्हणजे ईश्वरीला नवरा कसा हवा आहे ते, बरोबर ना. हो मला सेम विचारलं. खरंच ना किती विचार करतात ना आपल्या इशूचा ते, म्हणजे इशूला काय वाटेल काय नाही या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं विचार करतात. खूपच मानायला हवं आपल्या जावयाला, असं देखील सुप्रिया म्हणत असते. आता अर्णवने खास करून ईश्वरीसाठी एक फिल्मी स्टाईलचं असं एक सरप्राईज गिफ्ट घेतलेलं असतं, ज्यामध्ये जे कपल्स असतात आणि ते कपल्स ना त्या बॉलमध्ये नाचत असतात. हे एक छान असं छोटंसं गिफ्ट का होईना त्याने इशूसाठी घेतलेलं असतं. इशूसाठी जेव्हा तो हे गिफ्ट घेतो तेव्हा तो नक्कीच विचार करतो की ईश्वरीला हे गिफ्ट आवडेल आणि त्यानंतर तो त्या दुनियेमध्ये हरवून जातो. म्हणजेच त्या काचेच्या गोलमध्ये असणाऱ्या त्या दोन्ही कपल्समध्ये तो स्वतःला पाहत असतो आणि जे कपल्स आतमध्ये कसे त्या पाण्यात नाचतात ना, अगदी आता तो स्वतःलासुद्धा गृहीत धरत असतो की तो आता मस्तपैकी एन्जॉय करतो आहे त्याच्या बायकोसोबत म्हणजेच ईश्वरीसोबत. आणि त्याला जेव्हा या सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्या सगळ्या आठवणींमध्ये तो हरवून जातो ना, त्यावेळेला ईश्वरीने खूप सुंदर अशी गुलाबी रंगाची साडी नेसलेली असते आणि ती खूपच आता अर्णवच्या जवळ आलेली असते. दोघंही जण रोमॅन्टिक डान्स करत असतात आणि हे पडलेलं आता अर्णवचं स्वप्न असतं. अर्णव जेव्हा या सगळ्या स्वप्नातून दचकनी बाहेर येतो तेव्हा त्या गिफ्टकडे एकटक बघत असतो, कारण त्याच्यासाठी ते गिफ्ट ना खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. आज तो इशूला ते गिफ्ट देणार होता आणि इशूला जेव्हा ते गिफ्ट देईल ना तेव्हा इशू नक्कीच खुश होईल, म्हणजे फिल्मी स्टाईलने तिला प्रपोज मारल्यासारखंच तो काहीसं करणार होता आणि यासाठी त्याची खूप छान तयारीसुद्धा झालेली होती. फक्त कधी एकदा इशूला आता हे गिफ्ट देतोय ना असंच आता त्याला झालेलं असतं आणि यासाठी त्याने तर हे गिफ्ट आणलेलं असतं. म्हणजे इशूला जर फिल्मी आवडत असेल ना तर इशूसाठी मी एवढंही करायला तयार आहे, तर तिला आनंद वाटू दे, खुश वाटू दे, त्यासाठी मी हे सगळं करतोय, असं देखील आता अर्णव म्हणत असतो. अर्णवने जे आता गिफ्ट घेतलेलं असतं ते गिफ्ट घेऊनच तो घरापर्यंत पोचलेला असतो. इकडे मात्र आता वल्लवीला असं झालेलं असतं की कधी एकदा ह्यांच्या नात्यामध्ये आता मी फूट आणते आणि त्यासाठी तिचे प्रयत्न ती अतोनात करत असते आणि त्या प्रयत्नांमध्ये एक पायरी तर ती यशस्वी झालेलीच असते. म्हणजेच काय तर तिला
आता असं वाटत असतं की या दोघांनाही वेगळं करायचं आणि त्यासाठी ती खूप प्रयत्नही करत असते. इशूसाठी आता अर्णवने जे गिफ्ट आणलेलं असतं ते गिफ्ट आता अर्णव रूममध्ये घेऊन जात असतो. म्हणजेच रूममध्ये घेऊन जाऊन तो एका साईडला ते गिफ्ट ठेवणार असतो. ते गिफ्ट ठेवून तो आता तिला मनवणार देखील असतो. म्हणजेच काय, इशूचा मूड ठीक करण्यासाठीच त्याचे हे प्रयत्न सुरू असतात. मग काय, तोही विचार करतो की इशूला जेव्हा हे गिफ्ट भेटेल तेव्हा ती खुश होईल. इथे आता या वल्लरीला लागून राहिलेलं असतं की कधी एकदा मी अर्णवशी बोलते, पण अर्णव इतका कामात बिझी असतो ना की तो वल्लरीचं बोलणं ऐकून नाही घेत. तो तिकडनं निघून जातो आणि जेव्हा आता तो तिकडनं निघून जातो तेव्हा मात्र वल्लरी म्हणते की हे काय, ही ईश्वरी अर्णवला तिच्या माहेरी घेऊन जायच्या आधीच मला ह्याच्यासमोर सत्य आणायला हवं. बहुतेक ह्यानी अजूनही पाहिलेलं दिसत नाही आहे, म्हणूनच तर ना हा इतका असा शांत आहे. जेव्हा ते सगळं तो पाहिल ना तेव्हा तर खरी मजा येईल, असा विचारच ना इथे असणारी ही वल्लरी करत असते. अर्णव पुन्हा एकदा स्टडीमध्ये जाऊन आपलं काम करत असतो. तर तिथे आता ही वल्लरी गेलेली असते आणि वल्लरीला आता जाऊन ना बोलायचं असतं आणि ती आता अर्णवला म्हणते की अर्णव, तू माझ्यावर नाराज आहेस का? मग अर्णव म्हणतो की असं का म्हणतेस ग मामी तू? अरे म्हटलं, विचारलं, कारण त्या दिवशी मी आरोप केले होते ना त्या ईश्वरीवर, म्हणूनच मला असं वाटलं की तू माझ्यावर नाराज आहेस की काय. म्हणजे ईश्वरीला मी म्हटलं होतं की ते पादुका तू चोरल्यास, पण खरंच त्यासाठी मी माफीही मागितली हा तिची, असं देखील आता वल्लरी बोलत असते. मग त्यात काय एवढं, बस ना, इतकंच ना, काय बोलतेस तू, अजून काही बोलायचं आहे का तुला मामी, असं देखील तो आता म्हणत असतो. तर इकडे मुद्दामून वल्लरी सांगते की हो हो, मला एक गोष्ट ना तुला सांगायची होती. काय, कोणती, सांग ना, काय झालं आहे, असं देखील आता तो म्हणतो की ते काय आहे ना, एक ना सात्विका ताईंचं लेटर मला भेटलं होतं, तेच लेटर ना मला द्यायचं होतं आणि म्हणूनच ते लेटर मी दिलं होतं ईश्वरीकडे. ईश्वरीने दिलं का तुला लेटर? तुझ्या आईचं ते शेवटचं लेटर होतं, सात्विकाचं म्हणजेच आपल्या आईचं शेवटचं लेटर होतं आणि ते आता कुठेतरी भेटले. नक्कीच आईने त्यासाठी आपल्यासाठी काहीतरी लिहिलं असेल, असं कुठेतरी त्याला मनापासून वाटतं आणि म्हणूनच ना आता लगेच तो धावत पळत ते लेटर कुठे ठेवलं आहे हे बघण्यासाठी सुद्धा जायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे वल्लरी म्हणत असते की बघ, ईश्वरी विसरली असेल, बघ तिने ते टेबलवर ठेवलं होतं. मग आता अर्णवही विचार करतो की आपण पटकन रूममध्ये जाऊन ते लेटर बघावं, म्हणजे त्या लेटरमध्ये काय लिहिलं आहे काय नाही या गोष्टी तर आपल्याला समजतील ना, असाच विचार ना आता तो करू लागतो. मग काय, पटकन तिथून बाहेर पडतो स्टडी रूममधनं आणि आपल्या रूमकडे धावत निघतो. तर या सगळ्या गोष्टीचा वल्लरीला आनंद होतो. वल्लरी म्हणते की चला आता भूम भूम फटाके फुटणार, तर आता येणार खरी मजा, असंच ती आता एकटीच बडबडत असते. कारण तिला जे हवं होतं ते तर तिने आता साध्य केलेलं होतं, कारण अर्णवच्या हाती फायनली तो फोटो लागणार होता. जी गोष्ट इतके दिवस तिला करायची होती ती गोष्ट आज अशा पद्धतीने झाली ती ज्याच्यामध्ये ईश्वरीसुद्धा बदनाम होणार आहे आणि म्हणूनच खूप जास्त आनंद या वल्लरीला झालेला असतो. वल्लरी म्हणत असते की बरं झालं, मला जे हवंय ते एका दगडात 2 पक्षी मारले गेले आणि ह्यावरूनच खरं काय ते अर्णवला कळेल की ईश्वरी त्याच्यापासून किती गोष्टी लपवते आणि या ईश्वरीने आयतं रेकॉर्डिंगसुद्धा करून ठेवलेलं होतं ना, जेणेकरून ह्यांच्यामध्ये वाद व्हायला हवेत. आता जेव्हा अर्णव कपाट उघडतो त्यामध्ये ते फोटोज बघतो आणि त्या फोटोमध्ये असणारी ही सुप्रिया जी त्याच्या वडिलांसोबत होती आणि हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे हे काय, ही तर मिस इंदौरची आई आहे आणि तीसुद्धा माझ्या बाबांबरोबर, म्हणजे मिस इंदौरच्या आईमुळे आईचा जीव गेलाय. ही गोष्ट आता अर्णवला त्रास देत असते आणि त्याला हे सत्यसुद्धा कळलेलं असतं की हे सगळं काही त्याच गोष्टीमुळे होतंय आणि म्हणूनच ना त्याचा जीव नुसता वरखाली होत असतो. तोही विचार करतो की हे सगळं काय आहे, म्हणजे म्हणजे हे खरंच आहे का?
असा विचार करतच तो फोटो बघत असतो. त्याला खूप मोठा धक्का बसतो. त्याच्या हातात ना आता कपाटातला तो ईश्वरीचा मोबाईलही असतो आणि तो मोबाईल आता त्याच्याकडनं चुकून खाली पडतो. तो मोबाईल खाली पडल्याबरोबर आता मात्र ते रेकॉर्डिंग ऑन होतं आणि त्याच वेळेला अर्णवला त्याच्या आईचे ते शेवटचे शब्द आठवतात. म्हणजेच त्याची आई त्याच्या वडिलांसोबत भांडत होती की तुम्ही हे चुकीचं करताय, तुम्ही तसं करू नका. तुम्हाला कळतंय का, तुम्ही जे काही करताय त्यामुळे आपल्या संसारावर किती वाईट वेळ येत आहे, मी काय करू. तर इकडे अर्णवचे बाबा म्हणत असतात की तू जसं समजतेस तसं काहीसुद्धा नाही, पण या सगळ्याचा जो समज करून घेतलेला असतो ना अर्णवच्या आईने, त्यामुळे मात्र आता ही मुलंसुद्धा हे सगळं पाहत असतात आणि त्यांनाही कळत असतं की आपल्या आईबाबांमध्ये काहीतरी भांडणं होत आहेत. आणि त्यामुळेच ना आता ती भांडणं लहान असतानाच अर्णव आणि अंजलीने पाहिलेली असतात की आपली आई आपल्या बाबांकडे कशी रडायची आणि त्यानंतर आपल्या आईने स्वतःला कसं संपवलं होतं. या सगळ्या गोष्टी ना आता नजरेसमोरून अर्णवच्या येतात. मग आता ती रेकॉर्डिंगमध्ये ईश्वरीने आपल्या आईला विचारलेल्या त्या गोष्टी आणि हे जर सगळ्या घरात कळलं तर काय होईल, या सगळ्या गोष्टी आता ऐकूनच खूप जास्त टेन्शन जे आहे ते आता आलेलं असतं अर्णवला. मग वल्लरीही वाट बघत असते आणि तेवढ्यातच ना तिकडे आता ईश्वरी आणि आजीही आलेल्या असतात आणि ईश्वरी आणि आजीला अचानक आलेलं बघूनच खूप जास्त आनंद वल्लरीला होतो. वल्लरी म्हणते की हे काय आलात का, अगं बरं झालं ईशू लवकर आलीस, ते काय ना की जा वाट बघतोय वरती अर्णव, ते मीटिंगवरून आले का, हो हो कधीच आलाय तो मीटिंगवर ना, तुम्हाला जायचं आहे ना मग जाशील ना लवकर, म्हणूनच तो वाट बघतोय, जा पटकन आवरून घे आणि त्याच्यासोबत माहेरी जायला निघ. आता एवढी वल्लरी चांगलं वागते यामागे आजीला कळून चुकलेलं असतं. आजी म्हणत असते की काय गं वल्लरी, तू इतका आनंद का दिसतो तुझ्या चेहऱ्यावर. त्यावर वल्लरी आता उडवाउडवीची उत्तर देत म्हणत असते की नाही हो आई, ते काय ना जरा असंच थोडं म्हटलं तुम्ही दोघंही जण आलात आहेत लवकर म्हणून तुमच्याशी तेच बोलत होते. तर इकडे तोपर्यंत अर्णवने ते फोटो पाहिलेले असतात आणि ते रेकॉर्डिंगसुद्धा प्ले असतं. त्यामुळे आता जशी रूममध्ये ईश्वरी येते तसा तिला धक्का बसतो. ईश्वरीला आता कळत नसते की कसं रिॲक्ट करावं, काय बोलावं, कारण ज्या गोष्टी ईश्वरीला अर्णवसोबत आधी न बोलता आईसोबत बोलून सगळं सत्य जाणून घ्यायचं होतं, पण त्याच्या आधीच या सगळ्या गोष्टी अर्णवला कळलेल्या असतात आणि त्यामुळेच खूप मोठे प्रॉब्लेम्स आता ईश्वरी समोर येतात. म्हणजे ईश्वरीला आता या सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागत असतं. अर्णवला ईश्वरी आता म्हणत असते की अर्णव सर ऐका ना ऐका, पण आता अर्णव ऐकायच्या मनस्थितीत नसतो. त्याला इतका राग येतो की तो आता काही ऐकू शकत नसतो, कारण इतके दिवस त्याला माहिती नव्हतं की त्याच्या आईच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, कोणती बाई जबाबदार आहे ते. पण आज जेव्हा तो फोटोमध्ये पाहतोय ना तेव्हा साक्षात ज्या बाईला आपण इतकी मदत केली आहे आणि त्याचसोबत तिला आपण आई मानले, तीच बाई माझ्या खऱ्या आईच्या आयुष्यावर उठली होती, तिने आपल्या आईचा जीव घेतला आहे, ही गोष्ट आता कळून चुकलेली असते. आणि ही गोष्ट जेव्हा आता समजते तेव्हा मात्र आता त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तोही विचार करतो की नाही, आपण खूप मोठी चूक करत आहोत, आपण कोणासोबत संबंध जोडले आहेत. आणि आता ईश्वरीसोबतसुद्धा तो एकही शब्द बोलायला तयार नसतो. ईश्वरी त्याला म्हणवत असते ऐकून तरी घ्या अर्णव सर ऐका ना, पण आता अर्णव म्हणतो की तुझ्या तोंडून ना तू काहीसुद्धा बोलू नकोस, मला काही ऐकायचं नाही आहे, तू जा बरं इथून, असं देखील आत्ता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णव ऐकायला तयार नसतो. अक्षरशः अर्णव जो आहे तो मात्र आता ते फोटो आणि हे सगळं घेऊन बाहेर जातो. वल्लरी मात्र हे इमॅजिन करत असते की अर्णवच्या मागे मागे ईश्वरी जाते आणि अगदी तसंच झालेलं असतं. अर्णव जेव्हा तिथे जातो तेव्हा अर्णव जो आहे तो गाडीत बसून निघून जात असतो. इशू त्याला थांबवायचा प्रयत्न करते, पण इशूचं तो आता काही ऐकत नाही, तो निघून जातो. इशू मात्र एकटीच तिथे उभी असते. आता इशू अर्णवचा झालेला गैरसमज कसा दूर करेल येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.